संभाजीनगर जिल्हा परिषदेत सभापती पदांवर भाजपाची सरशी तर शिवसेना शिंदे पक्षाचा संभाजीनगरमध्ये करेक्ट कार्यक्रम झालाय। संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवल्यानंतर आता सभापती पदांवरही भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवले। बहुमताची स्पष्ट आकडेवारी आपल्या बाजूने वळवण्यात भाजपाला यश आल्यानं जिल्हा परिषदेत विविध सभापती पदांच्या निवडी त्या बिनविरोध झालेल्या आहेत। महाविकास आघाडीकडून कृष्ण पाटील डोणगावकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पात्रीकर यांनी उमेदवारी खरेदी केलेली होता। मात्र निर्धारित वेळेत अर्ज दाखल न केल्यानं दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे सभापती पदासाठीही निवडणूक बिनविरोध झालेली आहे। सभापती पदांच्या वाटपात भाजपाने आपल्या गटाला प्राधान्य देतानाच महायुतीचा धर्मही पाळलेला आहे। भाजपाकडून मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे यांना संधी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बालाजी सोनटक्के यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद सदस्य सचिन गरड यांनाही सभापती पद देण्यात आलेलं आहे। निवडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बालाजी सोनटक्के यांची समाज कल्याण सभापती म्हणून निवड करण्यात आलेली आहे। भाजपाच्या अनिता मोटे यांना शिक्षण व आरोग्य सभापती पद देण्यात आलेलं आहे। भाजप पुरस्कृत सदस्य सचिन गरड यांची बांधकाम सभापती म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर मीनाक्षी पवार यांची महिला व बाल कल्याण सभापती पदी म्हणून निवड करण्यात आलेली आहे। दरम्यान कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येत भाजपा विरोधात अध्यक्षपदासाठी समीकरणे जुळवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती। मात्र भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत सत्ता आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळवलेले आहे। परिणामी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झालेले आहे आणि त्याचमुळे भाजपनं आता जिल्हा परिषदेवर देखील आपली सत्ता स्थापन केलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम भाजपानं केल्याचं संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे।